So now today we are going to discuss some स्ट्रिंगच्या काही मेथड आपण डिस्कस करणार आहेत. ओके, सो आय होप स्क्रीन माझी विजिबल आहे. हो येस सर. सर. सो आपण बघितलेलं की आपण डिरेक्टली म्हणजे लिटरल ना ह्या वे ना स्ट्रिंग फर्स्ट सेकंड थर्ड इथं आपण जावा पायथॉन जावा स्क्रिप्ट अशा व्हॅल्यू स्टोअर करायला लागलो त्या ऑब्जेक्टमध्ये. फर्स्ट नावाचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केलाय, सेकंड नावाचा एक केलाय, थर्ड नावाचा केलाय आणि आपण तो प्रिंट करायला लागलो. सो हे कुठलं आहे तुमचं स्ट्रिंग लिटरल. कशानं स्ट्रिंग क्रिएट करायला लागलो आपण इथं लिटरल ना. लिटरल ना. त्यानंतर आता सपोज इथं जस्ट आपण आपल्याला काय करायचंय, जी काय आपण स्ट्रिंग घेतलेली त्या स्ट्रिंगची लेंथ कॅल्क्युलेट करायची. हम्म? हम्म. जसं की इथं आपण बघतोय ग्रीट नावाची एक स्ट्रिंग डिक्लेअर केलेली ऑब्जेक्ट काय ग्रीट आणि त्याच्यामध्ये हॅलो वर्ल्ड हा वर्ड स्टोअर केलेला आहे. तर याची आपल्याला लेंथ कॅल्क्युलेट करायची. सो आपण इथे बघू शकतो कुठली मेथड आहे. डॉट लेंथ. सो ग्रीट जी आहे ऑब्जेक्ट डॉट लेंथ ना आपण काय कॅल्क्युलेट करायला लागलो. वी आर गोइंग टू बी कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ द स्ट्रिंगची तुम्हाला काय भेटली स्ट्रिंग तर लेंथ. आपण जर इथं परत ही लेंथ नावाचं काय केलेलं आहे, एक आणखी व्हेरिएबल डिक्लेअर केलं इंटिजर डेटा टाईप यूज हा. आणि त्याच्यामध्ये आपण ग्रीड डॉट लेंथ ना ते स्टोअर करायला लागलो. सो लेंथ आपण जर प्रिंट केली तर आपण बघू शकतो हॅलो आणि वर्ल्ड किती आली लेंथ 12 कॅरेक्टर्स. 12. सो 12 तर दे आर गोइंग टू बी काउंट द स्पेस ऑल्सो. हम्म. तुम्ही जर इथं बघितलं हॅलोचे 5 वर्ड होतात, वर्ल्डचे 5 वर्ड 10 झाले. इथे एक एक्सक्लेमेटरी साईन आहे त्याचं एक वर्ड 11 झाले आणि मध्ये एक स्पेस आहे. सो स्पेस सुद्धा तो काय करतोय काउंट करतोय. सो टोटल लेंथ किती आली 12. 12. सो यावे ना 12. वी आर गोइंग टू बी कॅल्क्युलेट द लेंथ हिअर. सपोज आपल्याला काय करायचं, दोन स्ट्रिंग आपण डिक्लेअर केलेले आहेत आणि ते आपल्याला कंबाईन करायचे. हम्म. सो दोन स्ट्रिंग कंबाईन करण्यासाठी त्यांनी आपल्याला स्ट्रिंग मध्ये एक मेथड दिलेली कॉनकॅट नावाची. कुठली मेथड दिलेली कॉन्टॅक्ट. कॉनकॅट. कॉन्कॅट. सो आपण इथं बघू शकतो दोन स्ट्रिंग डिक्लेअर केलेले आहेत. एक आहे फर्स्ट नावाची आणि दुसरी आहे सेकंड नावाची. फर्स्ट मध्ये जावा डिक्लेअर केलेलं आहे, सेकंड मध्ये प्रोग्रामिंग डिक्लेअर केलेलं आहे. सो आता जॉईंट स्ट्रिंग नावाचं आणखी एक व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं आहे स्ट्रिंग डेटा टाईप यूज करून. आणि त्याच्यामध्ये आपण काय करायला लागलो फर्स्ट डॉट कॉनकेट सेकंड. सो सेकंड. दोन्ही स्ट्रिंग काय होणार आहेत या जॉईंट स्ट्रिंग मध्ये स्टोअर होतील. जावा प्रोग्रामिंग काय येईल याच्यामध्ये व्हॅल्यू काय येईल जावा जावा प्रोग्राम. प्रोग्राम. जावा प्रोग्रामिंग. कारण आपण इथं काय केलं, दोन स्ट्रिंग काय केलंय कंबाईन. कंबाईन. काय करायला लागलो तिथं आपण दोन स्ट्रिंग कंबाईन करायला लागलो. सो त्याच्यामुळे कंबाईन. दे आर गोइंग टू बी यूज कॉनकॅट मेथड. काय यूज केली इथं कॉन्कॅट. कॉनकॅट मेथड. सो परत दोन स्ट्रिंग कम्पेअर करायच्यात आपल्याला. दोन स्ट्रिंग काय करायच्यात आपल्याला कम्पेअर करायच्यात. सो इथं आपण बघतोय कंपेअर. फर्स्ट सेकंड थर्ड असे तीन व्हेरिएबल घेतलेत स्ट्रिंगचे. फर्स्ट मध्ये जावा प्रोग्रामिंग, सेकंड मध्ये पण जावा प्रोग्रामिंग, थर्ड मध्ये पायथॉन प्रोग्रामिंग असं दिलेलं आहे. सो आता आपण काय करायला लागलो इथं बुलियन मध्ये काय येईल, जो दोन्ही इक्वल असेल तर रिझल्ट ट्रू येईल. हम्म. नसेल तर फॉल्स येईल. फॉल्स. इथं आपण काय फॉल्स. करायला लागले फर्स्ट डॉट इक्वल्स मेथड ना सेकंड फर्स्ट स्ट्रिंग कशासोबत कम्पेअर करायला लागलो सेकंड सोबत. सेकंड सोबत. ओके, त्यानंतर इथं फर्स्ट कम्पेअर करायला लागलो थर्ड सोबत. थर्ड बरोबर. तो थर्ड आपण जर सोबत. बघितलं तर एका याच्यामध्ये रिझल्ट काय आला ट्रू. एक ट्रू. हा फर्स्ट आणि ट्रू फर्स्ट आला फर्स्ट ट्रू. आणि सेकंड मध्ये काय आला, फर्स्ट कारण फर्स्ट. दोन्ही मध्ये जावा प्रोग्रामिंग आहे राईट. हम्म. थर्ड मध्ये फक्त पायथॉन आहे त्याच्यामुळे इथं काय आला फॉल्स. फॉल्स. फॉल्स आलं. सो जस्ट हिअर वी आर गोइंग टू बी इक्वल्स मेथडनं काय करायला लागलो कम्पेअर करायला लागलो. हम्म. त्याला काय करतोय आपण कम्पेअर. कम्पेअर कंपेअर. करतो. सो अगेन हिअर वी कॅन सी आपण त्या दिवशीच डिस्कस केलं स्ट्रिंग कशी इम्युटेबल आहे आणि स्ट्रिंग हा. बिल्ट स्ट्रिंग बफर कसे आहेत म्युटेबल. म्युटेबल. म्युटेबल असते. सो जसं की आपण इथं बघतोय तर जसं की एक्झाम्पल घेतलंय याने, एक्झाम्पल नावाचा कीवर्ड आहे त्याच्यामध्ये आपण हॅलो नावाची स्ट्रिंग स्टोअर केली हम्म. आणि परत काय करायला लागलो एक्झाम्पल इज इक्वल टू एक्झाम्पल डॉट कॉनकॅट वर्ल्ड. वर्ल्ड. वर्ल्ड करायला लागलो. सो आता ज्यावेळेस आपण काय करणार आहेत, ज्यावेळेस आपण चेक करू तर आपल्याला एक्सपेक्टेड काय, आता जर एक्झाम्पल मध्ये हॅलो
आणि वर्ल्ड हे कंबाईन व्हायला पाहिजे का? नाही. हं? व्हायला पाहिजे, कॉन्कॅट केले, व्हायला पाहिजे. कॉनकॅट करायला लागलो पण जॉईन हा करून. हे स्ट्रिंग जे आहे, एक्झाम्पल जे आहे, हे नवीन व्हेरिएबल आहे की एक्झिस्टिंग व्हेरिएबल? एक्झिस्टिंग आहे. एक्झिस्टिंग. एक्झिस्टिंग आहे, राईट. सो त्याच्यामुळं आता आपल्याला ज्यावेळेस चेक करू, हे प्रिंट करू एक्झाम्पल, आपल्याला हम्म. एक्सपेक्टेड काय आहे? हे हॅलो वर्ल्ड व्हायला पाहिजे. हा मग हा भेटणार आहे काय फक्त आपल्याला? हॅलो. कशामुळं? कारण ती स्ट्रिंग इम्युटेबल आहे ना. इम्युटेबल आहे. स्ट्रिंगचं प्रॉपर्टी कशा आहेत? इम्युटेबल. इम्युटेबल आहे. होणार आहे का? नाही होणार. चेंज होणार आहे? नाही नाही. नाही. जो पहिला जो आहे, जी आहे स्ट्रिंग, तीच तिथं काय राहणार आहे? स्टोर राहणार आहे. फिक्स. चेंज होणार वेगवेगळ्या स्ट्रिंग फक्त नाही. जॉईन हम्म. होऊ नवीन व्हेरिएबल घेतलं असतं आणि शकतात. त्याच्यात स्टोअर केलं असतं तर झाली असते. हा. पण एक्झिस्टिंग ऑलरेडी तेच व्हेरिएबल आहे, त्याच्यातच आपण मॉडीफाय करायला लागलो होतो. आणि नाही आपण म्हणलेलं आहे अनमॉडिफायबल, अनचेंजेबल. स्ट्रिंगचं बिहेवियर कसं आहे? अनचेंजेबल, अनचेंज. अनमॉडिफायबल. सो मॉडीफाय होणार आहे का इथं? नाही. नाही, राईट. नाही. मग आपण न्यू कीवर्डनं पण लास्ट याच्यामध्ये ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. तर न्यू कीवर्डचं लिटरलमध्ये तर दोन्हीचे मेमरी वेगळ्या वेगळ्या आहेत. एक न्यू कीवर्डनं स्टोअर केल्यानंतर हिप मेमरीमध्ये स्ट्रिंग स्टोअर व्हायला लागली. ज्यावेळेस आपण यानं स्टोअर करतोय तर लिटरलनं, त्यावेळेस स्टोरीनं कॉन्स्टंट पूलमध्ये स्टोअर. कॉन्स्टंट पूल. काय असे काही याचे काय आहेत? डिफरन्सेस आहेत आणि आपण इथं बघू शकतो. सो ह्या सगळ्या मेथड्स आहेत स्ट्रिंगच्या. सो कंटेन्स मेथड आहे, सबस्ट्रिंग मेथड आहे, जॉईन मेथड आहे, रिप्लेस मेथड आहे. सो जर आपण कंटेन्स मध्ये काय करायला लागलो, आपण एखादी स्ट्रिंग आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिक स्ट्रिंग म्हणजे स्पेसिफिक वर्ड सबस्ट्रिंग आहे आहे की नाही हे चेक करायचंय, तर त्या केसमध्ये आपण काय मेथड यूज करू? कंटेन्स. 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 आता सबस्ट्रिंग काय करणार आहे? रिटर्न सबस्ट्रिंग ऑफ द स्ट्रिंग म्हणजे एका स्ट्रिंग मध्ये सपोज आपल्याला काय करायचे, एक पर्टिक्युलर सपोज 4 वर्ड्स आहेत एका स्ट्रिंग मध्ये. त्याच्यामधलं फर्स्ट वर्ड मला रिटर्न करायचंय, तर त्या केसमध्ये मी काय करणार आहे? आय एम गोइंग टू बी यूज, कुठली मेथड यूज करेल मी? कुठली पार्शियल स्ट्रिंग मला रिटर्न करायची, तर त्या केसमध्ये मी काय यूज करेल? सबस्ट्रिंग. कुठली मेथड? सबस्ट्रिंग. इथं आता जसं की आपण सबस्ट्रिंग. जावा इज फन, काय दिलेलं इथं? जावा इज. जावा इज फन. सो आपल्याला फक्त फन. पहिले जावा रिटर्न करायचे. रिटर्न काय करायचे मला? जावा. तो इथं काय केलेलं आहे? स्ट्रिंग 1 डॉट सबस्ट्रिंग 4. 0,4 म्हणजे लेटेस्ट. कोड. 0 पासून तुमचा इंडेक्स स्टार्ट व्हायला 0 to 4, 0 1 2 3 आणि हे स्पेस एक 4. सो तुमचं इथं काय प्रिंट होणार? जावा. जावा. सो ह्या वेळेनं हे काय करायला लागलो तिथं? सबस्ट्रिंग. हे सगळे अशा डिफरंट डिफरंट मेथड्स आहेत. जस्ट वी आर गोइंग टू बी सी कपल ऑफ मेथड्स. काही एक्झाम्पल आपण बघू इथं. So I'm going to create a new class here. स्ट्रिंग एक्झाम्पल डेमो नावाचा मी काय करायला लागलो इथं? क्लास क्रिएट करतोय आणि इथं जस्ट वी आर गोइंग टू बी सी कपल ऑफ एक्झाम्पल्स. जसं की पहिलं आपण इथं डिस्कस केलं होतं. पहिलं एक्झाम्पल काय बघितलं होतं? हं? 2 लेंथ आपल्याला पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करायची? लेंथ. सो मी str नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागलो आणि त्याच्यामध्ये काय घेतलं होतं त्यांनी? हॅलो वर्ल्ड. वर्ल्ड. सो हे मला काय करायची? ही लेंथ मला कॅल्क्युलेट करायची. सो डिरेक्टली आपण काय करू शकतो तिथे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं मध्ये str डॉट लेंथ. str डॉट लेंथ. मेथड यूज केली आपण लेंथ. सो इथं काय करेल ते आपल्याला प्रिंट करेल लेंथ. कॅन बी सी. त्यांनी फक्त काय केलं होतं? परत एक व्हेरिएबल डिक्लेअर केलेला होता, इंटिजर व्हेरिएबल. इंटिजर लेंथ नावाचा एक व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आणि त्याच्यात काय करायला लागले होते? str डॉट लेंथ मेथडनं लेंथ
स्टोअर करत होते आणि तोच व्हेरिएबल इकडे काय करत होते, प्रिंट करत होते. सो आपण डिरेक्टली अर्लियर आपण कसं केलं होतं, डिरेक्टली लेंथ काय करायला लागलो होतो, प्रिंट करायला लागलो होतो ते एसओपी मध्ये डायरेक्ट ही मेथड कॉल करून. हा, सो हे काय झालं, लेंथ काय झालं, पण इथे कॅल्क्युलेट काय केली, लेंथ. तो दोन स्ट्रिंग कंबाईन करायचे तर काय करायला लागलो, कॉनकॅट मेथड काय यूज करतोय. कॉन कॉन्कॅट सो सपोज मी इथं कॉन्कॅट आणखी स्ट्रिंग डिक्लेअर केली, स्ट्रिंग str1 नावानं आपण एक स्ट्रिंग डिक्लेअर केली, हॅलो वर्ल्ड वेलकम टू लर्न जावा, असं त्याच्यात काय केलं दुसऱ्या स्ट्रिंग मध्ये. आता या दोन स्ट्रिंग काय करायच्यात, कंबाईन करायचे. सो कंबाईन करायची म्हणून आपण आणखी एक व्हेरिएबल घेतलं, स्ट्रिंग str2 नावाचं मी व्हेरिएबल घेतलं. त्याच्यात काय करायला लागलो, str डॉट कुठली मेथड यूज केली, कॉन्कॅट. कॉन्कॅट. कॉन्कॅट मध्ये कुठल्या ह्या दोन स्ट्रिंग आपल्याला कंबाईन करायच्यात, str आणि str1, म्हणून str डॉट कॉन्कॅट str1. आता ही जी कंबाईन STR झालेली स्ट्रिंग कशात स्टोअर होईल, str2 मध्ये. str2 मध्ये ती स्ट्रिंग काय होती, स्टोअर होती. मग आपण इथे str2 जर प्रिंट केलं काय येईल, हॅलो वर्ल्ड वेलकम टू लर्न जावा. जावा झालं का, हॅलो वर्ल्ड हम्म. वेलकम हम्म. टू लर्न जावा. जावा ही स्ट्रिंग काय झाली, कंबाईन झाली. ही str1 आणि ही str2, या दोन्ही स्ट्रिंग, सॉरी str आणि str1 हे str2 मध्ये काय झालं, कंबाईन झाले. कुठल्या कॉन्कॅट. मेथडनं, कॉन्कॅट. कॉनकॅट. सो हे कॉनकॅट झाली, ही लेंथ झाली. सपोज आपल्याला इथं काय करायचं, आता इक्वल्स आहे की नाही चेक करायचे, कम्पेअर करायचे. सो इथं काय करायला लागलो होतो आपण, जस्ट मी सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं मध्ये मी कम्पेअर करायला लागलो str str डॉट डॉट इक्वल्स. इक्वल्स str1. STR सो आता बघा, हॅलो वर्ल्ड आणि वेलकम टू लर्न जावा दोन्ही डिफरंट आहे. हो, फॉल्स. रिझल्ट काय आला आपल्याला, फॉल्स. फॉल्स फॉल्स. जर दोन्ही सेम असतं तर रिझल्ट काय आला असतं, ट्रू. ट्रू ट्रू आला असतं, राईट. सपोज आता कंटेन्स आपल्याला चेक करायचंय, काय करायचंय, कंटेन्स. सो बघा str2 डॉट कंटेन्स मध्ये मी काय करायला लागलो, str1. मला सांगा str2 मधले स्ट्रिंगचे काही कंटेंट str1 मध्ये आहेत, हो. कारण काय, str2 मध्ये काय, हॅलो वर्ल्ड वेलकम टू लर्न जावा. तो स्ट्रिंग हम्म. 2 कंटेन स्ट्रिंग 1 आहे का, आहे ना. हॅलो वर्ल्ड आहे की नाही त्या str2 मध्ये, मला सांगा, हो. हॅलो वर्ल्ड वेलकम टू हो लर्न हो जावा आहे, हो. येस. हो राईट. मग str2 डॉट कंटेन्स str1 केल्यानंतर आलं का, किंवा आपण हो. str1 च्या ऐवजी str जरी केलं तरी पण आहे, ट्रूच आहे, हो. आहे. राईट. हो हे तुमची कुठली मेथड झाली, इक्वल्स मेथड कंटेन्स. झाली, कंटेन्स कंटेन्स मेथड झाली, लेंथ मेथड झाली, त्यानंतर तुमच्या कॉनकॅट मेथड झाली. हा, सो परत आणखी इथे बघा, इक्वल्स मेथड पण आहे आणि आपल्याकडे इक्वल टू ऑपरेटर पण आहे. ऑपरेटर आहे, इक्वल. इक्वल. इक्वल टू ऑपरेटर, हा सुद्धा एक इंटरव्ह्यूचा क्वेश्चन आहे. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन इक्वल्स मेथड अँड इक्वल टू ऑपरेटर विचारतात आपल्याला स्ट्रिंग मध्ये. हम्म? आता बघा, सो वी कॅन ऑल्सो कम्पेअर टू स्ट्रिंग युझिंग विच ऑपरेटर, इक्वल. इक्वल. equal to operator in Java. However, this approach is different than इक्वल्स. equals. ह्या इक्वल्स मेथड पेक्षा हा अप्रोच कसा आहे, डिफरंट आहे. डिफरंट. So, का डिफरंट आहे, तर जस्ट हिअर वी कॅन सी दॅट की डॉट इक्वल्स जी मेथड आहे, कुठली मेथड, डॉट इक्वल्स. डॉट इक्वल्स मेथड काय करते, तुमच्या त्या स्ट्रिंग मध्ये तुम्ही जे काही कंटेंट स्टोअर केलेले आहेत ते कंटेंट इक्वल आहेत की नाही चेक करते. कुठली मेथड,
डॉट Dot इक्वल्स. equals. डॉट इक्वल्स आणि इक्वल टू ऑपरेटर जो आहे कुठला ऑपरेटर इक्वल टू इक्वल टू. इक्वल टू ऑपरेटर काय करतो तुमचे जे ते व्हेरिएबल्स तो त्याच्यामध्ये त्या व्हेरिएबलमध्ये तुम्ही काय डिक्लेअर केलेलं आहे हे कंटेंट चेक करत नाही इक्वल टू ऑपरेटर तो त्या दोन्हीच मेमरी लोकेशन एकच आहे की नाही तो चेक करतो कुठला ओके. ऑपरेटर इक्वल. इक्वल टू Equal. सो जर आपण इथं बघितलं हा आता आपण न्यू कीवर्ड न बघा प्रोग्रामिंग प्रोग्रामिंग स्टोअर केलेले हम्म. Hmm. आता जर आपण डॉट इक्वल्स मेथड केलं तर काय यायला पाहिजे ट्रू यायला ट्रू. पाहिजे हा. आणि इक्वल टू ऑपरेटर न केलं तर काय यायला पाहिजे फॉल्स. फॉल्स येणार कारण डिफरंट मेमरी लोकेशन आहेत हा, आता कारण आपण ते. न्यू कीवर्ड यूज करतो हा. त्यावेळेस डेटा स्टोअर व्हायला हीप मेमरीमध्ये आणि हीप मेमरीमध्ये प्रत्येक वेळेस तो एक्झिस्टिंग आहे का नाही चेक नाही करत तो काय न्यू करतो मेमरी. नवीन हो मग त्या ठिकाणी आता दोन्हीच भले कंटेंट सेम आहेत पण मेमरी लोकेशन कसे आहेत डिफरंट. Different. डिफरंट आहेत सो त्याच्यामुळे इथं काय होणार आहे फॉल्स. वी गेट द False. रिझल्ट ॲज फॉल्स हा आता False. जर आपण इक्वल्स मेथड केली तर रिझल्ट काय येणार आहे कंटेंट इक्वल्स मेथड चेक काय करणार आहे सेम त्यातले कंटेंट. कंटेंट सो रिझल्ट काय येणार आहे ट्रू. रिझल्ट शुड बी इथं आपण बघू शकतो इक्वल्स मेथडनं काय आला रिझल्ट ट्रू आणि इक्वल टू True. ऑपरेटरनं रिझल्ट काय आला फॉल्स. False. पण जर इथंच आपण न्यू कीवर्ड न यूज करता आपण जर इथं लिटरल न जर हे कीवर्ड क्रिएट केलेले असते तर ट्रू आलं असतं. रिझल्ट तिथं सुद्धा ट्रू आला असता कारण दोन्हींचा मेमरीचा रेफरन्स काय झाला असता सेम. Same. सेम झाला असता त्याच्यामुळे रिझल्ट काय आला असता ट्रू. True. द रिझल्ट शुड बी ट्रू सो सपोज आपण हे एक्झाम्पल बघू तिथं मी कॉपी करतो असंच ॲज इट इज बघा आता या ठिकाणी रिझल्ट काय येणार आहे आपल्याला इक्वल टू ऑपरेटर ना इक्वल टू ऑपरेटरने फॉल्स आहे. फॉल्स येणार आहे रिझल्ट आणि इथं ट्रू. इक्वल्स ना True. आपल्याला रिझल्ट काय येणार आहे ट्रू सो आपण जस्ट वी कॅन सी दॅट आपण इथं बघू शकतो इक्वल टू ऑपरेटर ना रिझल्ट काय आला फॉल्स. फॉल्स False. इक्वल डॉट इक्वल्स मेथड ना कंटेंट सेम होते म्हणून रिझल्ट काय आला True. ट्रू आला आता इथंच काय करूत आपण हा न्यू कीवर्डच्या ऐवजी मी काय करायला लागलो लिटरल. मी इथं यूज करायला लागलो कुठली मेथड लिटरल काय यूज करायला लागलो Literal. लिटरल. Literal. आय एम गोइंग टू बी यूज अन लिटरल्स हिअर आता दोघांचं मेमरी लोकेशन एकच होणार आहे हो. हो. आणि आता इथं सुद्धा रिझल्ट काय होणार आहे इक्वल टू ऑपरेटरचा सुद्धा ट्रू. बघा True. कॅन वी सी हम्म. वी हो. गेट इट एज ट्रू. True. इक्वल्स तर इथे ही मेथड काय करते कंटेंट चेक करते म्हणजे ऑलवेज ट्रूच असणार आहे फक्त हो. कंटेंट जर डिफरंट असतील तरच तुमचा रिझल्ट इथं फॉल्स इक्वल्स मेथड राईट सो हम्म. दिस इज अबाउट हे कशामुळे व्हायला लागले न्यू कीवर्डनं सेम कंटेंट असतील तरी मेमरी लोकेशन डिफरंट असणार आहे पण लिटरल ना मेमरी लोकेशन मेमरी लोकेशन सेम असेल. Same सेम असणार. असणार आहे क्लिअर हम्म. इक्वल टू ऑपरेटर आणि इक्वल्स मधला डिफरन्स क्लिअर आहे दिस हो. इज इंटरव्ह्यू क्वेश्चन लक्षात राहू द्या दिस इज ऑल्सो अन इंटरव्ह्यू क्वेश्चन परत आता आपण कंटेन्स मेथड बघितली राईट सो वी कॅन सी द सबस्ट्रिंग मेथड सो इथं आपण बघू शकतो इथं काय घेतलेलं आहे जावा इज फन तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त हे जावा प्रिंट करायचे ते एस टी आर डॉट काय केलेलं आहे सब झिरो. किंवा इथं जर आपल्याला सपोज काय करायचंय हॅलो वर्ल्ड मधलं मला फक्त काय पाहिजे हॅलो काय पाहिजे मला फक्त Hello. हॅलो सो मी काय करायला लागलो str डॉट सबस्ट्रिंग सबस्ट्रिंग किती पासून झिरो. झिरो पासून कुठपर्यंत 0 to 4.
7 4 पर्यंत येईल. 4 पर्यंत घेतलं तर हॅलो येईल 9 का हो. नाही? सहा. येईल ना. हा, सहा. 0 0 4 2 3 एच ई 4 डबल एल आहे. ओ. हम्म. एच ई डबल एल कुठं गेलं? हेल हेल आलं. 2 3 3 लेटर होते ना 7. नाही नाही, 5 घ्यावं लागेल. 0 2 आलं 5. वी कॅन सी. सो हे काय तुमची कुठली मेथड आहे? स्ट्रिंग सबस्ट्रिंग मेथड. सो सबस्ट्रिंग नंतर आपण इथं बघू शकतो नेक्स्ट कुठली? जॉईन जॉईन. सो जॉईन द गिव्हन स्ट्रिंग युझिंग डिलिमिटर. तर आपण इथं बघू शकतो कसं वर्क होतं. सो आता इथे दिलेलं आहे आय लव्ह जावा. सो इथे काय केलेलं आहे? स्ट्रिंग 1 स्ट्रिंग 2 स्ट्रिंग 3 आपण जर इथे जॉईन करायला लागलो होतो डिरेक्टली, तर इथं डिलिमिटर म्हणजे काही स्पेस वगैरे काय नाही राहणार, डायरेक्ट तीन स्ट्रिंग काय येतील? जॉईन होतील. पण आपल्याला काय करायचंय? स्पेस हवा स्पेस मध्ये पाहिजे, प्रत्येक ह्याच्यामध्ये स्पेस पाहिजे. तो आधी काय दिला आपण इथं जॉईन मध्ये? स्पेस स्पेस दिला डिलिमिटर डबल कोट मध्ये. आणि त्यानंतर आपण हे 3 व्हेरिएबल कॉल केले. सो इथं काय येईल? आय इथे लव्ह हवा प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्पेस भेटतोय. हो हम्म. हो. हे दिस इज द जस्ट हिअर वी कॅन सी डिलिमिटरचं एक्झाम्पल. जस्ट str4 5 आणि 6 असं यूज करू आपण. 4 आपण इथे बघू शकतो लास्टला वी कॅन सी. जर आपण हे काढलं, सो आता आपल्याला बघू काय डिफरन्स येतोय. म्हणजे आता इथं कंबाईन होताना पण डिरेक्टली काय झालं? हे पण नाही झालं, सिक्वेन्स पण नाही डिरेक्टली. सिक्वेन्स. लव घेतलं आधी, त्यानंतर आय घेतलं, त्यानंतर जावा घेतलं. सो इथं आपल्याला डिलिमिटर काय करायला लागलाय? तर एक तर स्पेस द्यायला लागलाय. तो काय करायला लागलाय? इथं स्पेस. स्पेस देतोय. सो आपण इथं बघू शकतो परत वी कॅन सी. सो हे ह्याच्यामध्ये व्हायला लागलं. कशामध्ये? जॉईन. कुठल्या ऑपरेटर? जॉईन मेथड, सॉरी. जॉब. आता सपोज आपल्याला काय करायचंय? रिप्लेस करायचं. रिप्लेस साठी रिप्लेस ओल्ड कॅरेक्टर विथ स्पेसिफाईड न्यू कॅरेक्टर. तर त्यासाठी काय दिलेली मेथड? रिप्लेस. स्ट्रिंग मध्ये मला काहीतरी चेंजेस करायचे. सपोज आता इथं काय बॅट बॉल आहे. बी आपल्याला रिप्लेस करायचं. लेटर कुठलं रिप्लेस करायचं? बी. बी ते काय केलं? बी. बी च्या ऐवजी काय रिप्लेस केलंय? सी सी. सी. बॅट बॉलच्या ऐवजी कॅट कॉल. काय येईल? आउटपुट काय येणार आहे? कॅट कॉल. कॉल. सो ही तुमची रिप्लेस मेथड कुठली? रिप्लेस रिप्लेस. सो जर इथं मी घेतो स्ट्रिंग 7, सो आपण बघू शकतो बॅट बॉल जे प्रिंट व्हायचं तिथं काय झालं? बीला कॅट कॉल दिलं सी न प्रत्येक ठिकाणी. सो स्पेसिफिक मला एखादं लेटर रिप्लेस करायचं असेल तर मेथड काय? रिप्लेस रिप्लेस ऑल पण आहे. कुठली मेथड आहे? रिप्लेस ऑल रिप्लेस ऑल. So replace all substring matches with the regular expression. Regex means regular expression pattern. So इथं काय केलेलं आहे? जावा 1 2 3 is 4 5 6 1. काय केलेलं आहे? जावा नंतर 1 2 3 नंबर घेतला, परत इज घेतलं, परत 4 5 6 घेतलं, परत 1 घेतलं. आता मला काय करायचंय? हे जे डिजिट्स आहेत, नंबर्स आहेत, ते काढून टाकायचे आणि त्याच्याऐवजी मला स्पेस द्यायचा आहे. नंबर्सच्या ऐवजी काय यूज करायचं? स्पेस. स्पेस. ओके. सो आपण काय घेतलं? एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं रेग्युलर एक्सप्रेशन साठी REGX. कुठलं घेतलं व्हेरिएबल?
रेजेक्स. REG. आणि त्याच्यामध्ये REG. डबल स्लॅश डी प्लस. काय घेतलं? डबल स्लॅश डी D प्लस. plus. डी म्हणजे डिजिट्स, नंबर्स. डी म्हणजे काय व्हायला लागलं? तुमचे जे डिजिट्स आहेत, नंबर्स जे आहेत, ते तो काय करणार? कन्सिडर करणार. मग आपण काय करायला लागलो? स्ट्रिंग वन डॉट रिप्लेस ऑल. काय केलं? कुठली मेथड कॉल, हे कुठली स्ट्रिंग कॉल केली? रेजेक्स. आणि त्याच्याऐवजी काय करायला लागलो? Space. स्पेस. सो काय होईल? विल गेट जावा इज फन. भेटेल आपल्याला? स्ट्रिंग भेटायला पाहिजे. हा. सो हो. जस्ट वी कॅन सी. Just here we can see. रिप्लेस केलं का? 1 2 हो. 3 4 5 6 जे काही नंबर्स होते त्यांना सगळ्यांना काय करायला लागले? ते Replace. रिप्लेस करतायत. सो क्लिअर. म्हणजे सर ते पर्टिक्युलर तो वर्ड पण वर्ड रिप्लेस वर्ड पण करू आपल्याला शकतो. रिप्लेस करू शकतो आपण. म्हणजे स्पेसिफिक फक्त स्पेस रिप्लेस करण्यासाठीच कसं? इथं आपण स्पेस द्यायला लागलोत या नंबर्सच्या अगेन्स्ट. स्पेस. सपोज तुला इथं काय करायचंय? आणखी एखादा वर्ड आहे, तो वर्ड पण रिप्लेस करायचा आहे. हम्म. यू वॉन्ट टू रिप्लेस पर्टिक्युलर वर्ड. सपोज मी इथं आणखी एक स्ट्रिंग डिक्लेअर केली. हा. हम्म? वेलकम. हे काय केलं मी? वेलकम टू उत्कर्ष अकॅडमी. हे आता मला काय करायचंय? वेलकमच्या ऐवजी मला एखादा वर्ड काय करायचंय? तिथं रिप्लेस रिप्लेस. करायचा आहे. सो इथं आपण आणखी एक नवीन स्ट्रिंग घेतली. रेजेक्स घेतलेली त्याने. REG घेतो मी इथं फक्त. काय घेतलं? वॉन्ट टू Want to न्यू learn थिंग. things. ओके. सो आता आपण काय करायला लागलो? जस्ट वी आर गोइंग टू बी त्या लेटर्सच्या अगेन्स्ट str नाही. डॉट नाही. रिप्लेस ऑल. Correct. Page. सो आपण वेलकमच्या ऐवजी काय येईल? Want to learn new things. हम्म? कुठं गेलं? अरे वेलकम टू उत्कर्ष अकॅडमी. अरे जस्ट आपण तिथे स्पेसनेच नाही, परत रिप्लेस करतो ना. तसं नाही. तसं रेटच्या पुढं. अरे आपल्याला रिच रिप्लेस आपण बघा वेलकम वर्डच्या ऐवजी काय घेतलं? ओके. वेलकमला रिप्लेस केला आपण वन टू रेंजने. लर्न. रेज रेज मध्ये जे नंबर आपण जे काही दिलेलं आहे एक. हा वेलकम वॉन्ट टू लर्न न्यू थिंग्स टू उत्कर्ष अकॅडमी. वेलकम टू उत्कर्ष अकॅडमीच्या ऐवजी सो त्या वर्डला पण आपण वर्ड टू वर्ड पण रिप्लेस ऑल ना रिप्लेस करू तर शकतो. टू आणि रिप्लेसनी फक्त कॅरेक्टर रिप्लेस करता येतं ना. सिंगल कॅरेक्टर. हा. हा. सिंगल कॅरेक्टर रिप्लेस करण्यासाठी रिप्लेस.
आणि रिप्लेस ऑल ना होल्स वर्ड जर आपल्याला दोन वर्ड समजा रिप्लेस करायचे तर मग दोन वेळेस लिहायचं की हा त्याच्या हा तिथं 2 वेळेस लिहावं लागेल, वेगळे वेगळे डिक्लेअर करावे लागतील. बी नीड टू डिक्लेअर 2 टाइम्स. सो सबस्ट्रिंग बघितले आपण, इक्वल्स बघितले. ओके, आता बघा, जर आपल्याला इक्वल्सच्या अपोजिट बघायचंय, किंवा सॉरी, इक्वलच्या अपोजिट नाही, इक्वल्स इग्नोर केस म्हणजे काय, तर केस सेन्सिटिव्हिटी नकोय आपल्याला. सपोज आता इथं वरतीच एक्झाम्पल मध्ये आपण कम्पेअर करायला लागलो, राईट. इक्वल्स करतोय, str1 str.equals. सो सपोज, किंवा इथं पण आपण कम्पेअर करायला लागलो इक्वल्स न, राईट. सो सपोज मी काय केलं इथं, पी कॅपिटल आणि पी स्मॉल घेतले, राईट. हा आता इथं काय होईल, डॉट इक्वल्सनी ते फॉल्स होईल मला वाटते. डॉट इक्वल्स न काय फॉल्स केलं, हा फॉल्स. इथं डॉट इक्वल्स, फॉल्स हा तुमचा रिझल्ट काय आला, फॉल्स आला, राईट. फॉल्स कशामुळं, तेच सेन्सिटिव्ह आहे ना ते. केस सेन्सिटिव्हिटीमुळं. कशामुळं, केस सेन्सिटिव्हिटीमुळं तुमचा रिझल्ट काय आला. पण इथं जर आपण काय यूज फॉल्स केलं, इग्नोर केस, फक्त इथं केस सेन्सिटिव्हिटी आपल्याला हे करायची, तर इक्वल्सच्या ऐवजी काय यूज करायला लागलो आपण, इक्वल्स बिगिनर केस इक्वल्स इग्नोर केस. आता इक्वल्स इग्नोर केस केल्यानंतर काय येणार आहे, प्रोग्रामिंग आणि प्रोग्रामिंग रिझल्ट काय आला, ट्रू ट्रू. अर्लियर इक्वल्स न रिझल्ट काय आला होता, फॉल्स. फॉल्स कारण तिथं केस सेन्सिटिव्हिटी नाही, फक्त इक्वल्स मेथड आहे, आणि इथं काय करायला लागलो, इग्नोर केस सेन्सिटिव्ह हा इक्वल्स इग्नोर केसनं काय होतंय, तुमची केस सेन्सिटिव्हिटी हा इग्नोर व्हायला लागली. कंटेन्स मेथड बघितली आपण ऑलरेडी, वी हॅव सीन, हो हो राईट. परत आता नेक्स्ट कुठली बघा, इंडेक्स ऑफ, कुठली मेथड आहे, इंडेक्स ऑफ. सो आता इथे काय केलेलं आहे, जावा इज अ फन. तर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, str1 इंडेक्स ऑफ येस. एस, एसचा इंडेक्स बघायचा आहे. तर बघा इथं JAVA परत इथं स्पेस आय. सो 0 पासून आपण जर स्टार्ट केला, 0 1 2 3 4 5, 6 नंबरला प्रिंट झालाय. हो सो तुमचा इंडेक्स, तो स्पेसिफिक लेटरचा इंडेक्स जर बघायचा असेल किती नंबरला आहे, तर त्याच्यासाठी मेथड काय, इंडेक्स ऑफ कुठली, इंडेक्स ऑफ. इंडेक्स ऑफ मेथड. सो जस्ट हिअर वी कॅन सी string line. So we can see the index is 6 in particular example. 6 Okay. So इंडेक्स ऑफ नंतर बघा कुठली, ट्रिम मेथड आहे, कुठली, प्रिम. आता ट्रिम मेथड ट्रिम काय करते, रिमूव्ह, ट्रिम मेथड रिमूव्ह एनी लीडिंग और स्टार्टिंग अँड ट्रेलिंग एंडिंग व्हाईट स्पेसेस फ्रॉम द स्पेसिफाईड. म्हणजे स्टार्टिंगचे आणि एंडिंगचे जे व्हाईट स्पेसेस आहेत, इथं आपण बघतोय व्हाईट स्पेसेस आहेत का, हो स्टार्टिंगला आणि एंडिंगला, हो. ती रिमूव्ह करायची. तर त्या केसमध्ये काय यूज करायला लागलो मेथड, प्रिम. ट्रिम. ट्रिम काय ट्रिम करायला लागली, स्टार्टिंगचे आणि एंडिंगचे व्हाईट स्पेसेस रिमूव्ह करणार. रिमूव्ह रिमूव्ह कर करणार. कुठली मेथड तुमची, प्रिम मेथड. ट्रिम ट्रिम मेथड. सो जस्ट हिअर म्हणजे जर इथे जरी आपण आता ह्या स्ट्रिंग मध्ये स्पेसेस दिलेत, पण एखादा सपोज पॅराग्राफ किंवा काय असेल तर तिथे ते अनवॉन्टेड स्पेसेस रिमूव्ह करत असेल ना ही मेथड. स्टार्टिंगचे आणि एंडिंगचे, फक्त स्टार्टिंग आणि एंडिंग, मधले नाही. आता बघ इथं दिला का स्पेस, आपण मल्टिपल स्पेस दिले, हा हा. सो दे आर नॉट गोइंग टू बी रिमूव्ह द इनर. मिडलचे स्पेसेस केले का रिमूव्ह, नाही, नाही, फक्त फक्त फर्स्ट आणि लास्ट. स्टार्टिंग आणि एंडिंगचे ट्रिम मेथड काय करते, रिमूव्ह करते, स्टार्टिंग अँड
ट्रेलिंग म्हणजे एंडिंग व्हाईट स्पेसेस. त्यानंतर नेक्स्ट मेथड कुठली बघा? कॅरेट. कॅरेट. कुठली? कॅरेट. सो आता इथे काय करायला लागलो होतं आपण? आता सपोज इथे काय घेतलेलं आहे? STR1 मध्ये जावा प्रोग्रामिंग घेतलेलं आहे आणि str.caret. सो कॅरेट मेथड काय करायला लागली? तर रिटर्न्स द कॅरेक्टर ऍट स्पेसिफाईड इंडेक्स. आता कॅरेट मध्ये आपण इथे काय केलंय? 2. 2 मध्ये कुठला इंडेक्स? 0 1 2. काय आला? व्ही. व्ही. त्या ठीक. इंडेक्सला कुठला आहे? व्ही. सो तो काय केलं? त्याने प्रिंट केलं. ठीक. हा. हम्म. राईट. सो सपोज आपल्याला इथं प्रिंट करायचंय. सो str11 सपोज मी इथे दिलं 10 नंबरचा लेटर मला इथं प्रिंट करायचंय. ला स्पेस आलं असं असेल बरं का तिथं. सो त्याच्यामुळे इथं आलं का काही? नाही आलं. हं? हम्म. आपण इथले स्पेसेस पण रिमूव्ह करू आणि आता एकदा परत रन करू. ठीक आहे. सॉरी 1. हो, same. हं. हे आले. ए. हो. माइट बी. आता हे बघा 0 1 2 3 4 5 6 7 8 9. हे 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 10 ला आलंय. राईट. हम्म. हे आलंय तुमचं 10 ला. सो त्याच्यामुळे इथं वी कॅन सी द सपोज आपण इथं 9 घेतलं कॅरेट. आय थिंक सर ते लर्नच्या पुढच्या स्पेस पण काउंट करते ना आता. हम्म. लर्न स्पेस आय 9 ला. थिंक त्या लर्नच्या पुढे 1 2 स्पेस असणार आहेत त्या. एक मिनिट हा. एक मिनिट. कॅरेट कॅरेक्टर ऍट स्पेसिफाईड इंडेक्स. सर 1 घेऊन बघितलं नाही, 1 नाही घेईन, स्पेस घेईल ना. 4 5 असं काहीतरी घेऊन बघावं लागेल, स्टार्ट कळेल मग आपल्याला. हा राईट राईट. दे आर गोइंग टू बी इथं तो काय हा, करायला लागलाय? स्पेस पण की काउंट करते. आधी लर्नच्या आधीचे पण स्पेस काउंट करायला लागला. हा. दॅट्स वाय दे आर गोइंग टू बी गेट एज हा नाही. जाव. जर आता इथं आपण बघितलं 1 2 3 बरोबर, म्हणजे हे 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 ला बरोबर आहे. 8 9. 9 ला जेच येणार आहे. राईट. आता 8 हा. जर केलं तर काहीच नाही प्रिंट होणार. स्पेस गेलं. हो. एम्प्टी. वी कॅन सी हो. नथिंग इज देयर. 7 घेतलं तर हे यायला पाहिजे. राईट. हो. सो तो दॅट वे दे वी आर गोइंग टू बी कॅरेट. कुठली मेथड? कॅरेट. आता आपल्याला लोअर केस मध्ये कन्वर्ट करायची. एखादी स्ट्रिंग आहे इथं अप्पर केस मध्ये, तिला कन्वर्ट कशा करायचंय? लोअर केस. लोअर केस मध्ये. सो इथे मेथड दिलेली टू लोअर केस. तर काय होईल? ती स्ट्रिंग कन्वर्ट कशामध्ये होईल? स्मॉल अल्फाबेट मध्ये. स्मॉल मध्ये, स्मॉल लेटर्स मध्ये कन्वर्ट करायचं. सो आपण स्ट्रिंग 12 घेतलं, त्याला कन्वर्ट केलं. झालं का स्मॉल मध्ये? हो. सो सपोज एखादी स्मॉल असेल, त्याला अप्पर केस मध्ये कन्वर्ट करायची, तर टू अप्पर केस. कुठली मेथड आहे? टू अप्पर केस. हा जस्ट हिअर मी काय करायला लागलो? स्ट्रिंग टू. अप्पर केस. सो जावा इज फन. कॅपिटल मध्ये येईल. हो. आलं का? सो टू लोअर केस मेथड, टू अप्पर केस मेथड. कॉनकॅट बघितली आपण ऑलरेडी. हो. तसंच आता बघा आणखी काही. जस्ट हिअर वी कॅन सी some methods. So value of. So value of method returns the string representation
ऑफ द आर्ग्युमेंट पास्ड. सो आता इथे जसं की आपण डबल घेतलेला आहे, डेटा टाईप काय घेतलेली डबल, आणि त्याच्यामध्ये आपण इथं बघतोय 923.234 डी यूज केलेले, म्हणजे डी यूज करावंच लागतं आपल्याला जर डबल डेटा स्टोअर यूज करतोय तर. सो आता इथे काय करायला लागलो, स्ट्रिंग व्हॅल्यू ऑफ इंटरेस्ट हे केलं तर काय व्हायला लागलं, जे रिप्रेझेंटेशन होतं जो आर्ग्युमेंट इथं ऍज अ डी पास केलेला होता तो व्हायला लागलाय का प्रिंट? इंटरेस्ट नाही. नाही. आपण जर नुसती डायरेक्टली स्ट्रिंग प्रिंट केली असती, इंटरेस्ट प्रिंट केला असता तर ऍज इट इज प्रिंट झालं असतं. पण आपण इथं काय करायला लागलो, व्हॅल्यू ऑफ स्ट्रिंग डॉट व्हॅल्यू ऑफ. सो त्याच्यामुळे हे काय व्हायला लागलं, तो जो रिप्रेझेंट करतोय डी तो रिमूव्ह केला. हम्म. जर डिरेक्टली आपण हा इंटरेस्ट प्रिंट केला असता, काय प्रिंट करायला लागलो होतं फक्त डिरेक्टली? नंबर्स घेणार का व्हॅल्यू ऑफ? डी नाही, प्रिंट डी पण करणार. येणार का अरे इंटरेस्ट? नाही, असं पण नाही घेत आहे, डी घेतच नाही. इंटरेस्ट पण घेतलं तर व्हॅल्यू ऑफ न तर कारण सर ते डी हे कॅरेक्टर आहे ना, आणि नाही, डबल. ह्याच्यासोबत नाही आहे. ज्यावेळेस आपण डबल यूज करतो की नाही, आता डबल हा हा. करताना मोस्टली आपण काय करतो, जो लॉंगर नंबर असेल तर त्याला डी देतो. त्याला स्टोअर करताना काय करतो तिथं डी देतो. डी डी. सो तर असं पण डिरेक्टली तो काय करायला लागलाय, ज्यावेळेस आपण प्रिंट करा म्हणजे थोडक्यात ह्यानं काय केलं, कन्वर्ट काय म्हणतंय, डबल टू स्ट्रिंग व्हॅल्यू ऑफ मेथडनं, स्ट्रिंग स्ट्रिंग डॉट व्हॅल्यू ऑफ इंटरेस्ट न तर तो कन्सिडर काय करायला लागलाय, ही व्हॅल्यू जी आहे इथं ऍक्च्युअल, ही व्हॅल्यू दे आर गोइंग टू बी कन्सिडर ॲज अ स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करायला लागलाय, डबल मधून स्ट्रिंग मध्ये. सो व्हॅल्यू ऑफ मेथडनं तुम्ही जे चेंज करू शकतात, एक हा एक वे आहे. म्हणजे डेटा टाईप चेंज होतो काय? हा, स्ट्रिंग मध्ये व्हायली ना ती कन्वर्ट. हा हा. डबल मधला तो कन्वर्ट कशात व्हायला लागलं, दे आर गोइंग टू बी हा कन्सिडर. हा. हे याला आता डबल नाही कन्सिडर करणार आहे आउटपुट येणार. हे काय, त्याला एक ऍज अ स्ट्रिंग स्ट्रिंग. म्हणून ऍज अ कन्सिडर करणार. स्ट्रिंग ऍज अ स्ट्रिंग कन्सिडर करणार आहे याला, ऍज अ हा स्ट्रिंग. हा हा. आपण बघू शकतो सगळ्या बऱ्याच याचं व्हॅल्यू ऑफ बुलियन, कॅरेक्टर, कॅरेक्टर ॲरे, डबल, फ्लोट हे यूज करू शकतो आपण व्हॅल्यू ऑफ हा नास. हा. जर सपोज आता इथे काय केलेलं आहे, व्हॅल्यू ऑफ ए. ए सो 5 ए ला त्यांनी दे आर गोइंग इंटिजर टू मधून स्ट्रिंग नाव. मध्ये घेतले. हा, तर तो आता इथं नंबर नाही कन्सिडर करणार, इंटिजर नाही, तो काय करणार ऍज अ स्ट्रिंग. ऍज अ स्ट्रिंग. सो हे ह्या वेनं असं पण हे करू शकतो तसं. हा हा. सो त्यानंतर व्हॅल्यू ऑफ मॅचेस. काय नेक्स्ट, मॅचेस. मॅचेस. मॅचेस Matches. पण जसं की आता इथे काय केलेलं आहे, रेग्युलर एक्सप्रेशन यूज केलेले आहेत, म्हणजे स्पेशल कॅरेक्टर्स आपण इथं बघू शकतो. कॅरेट सिम्बॉल यूज केलाय, डॉलर यूज केलाय. सो हे इथं काय करायला लागलंय, ज्या आता काय केलंय, आपण स्ट्रिंग डिक्लेअर याच्यामध्ये एसओपी मध्ये पास केली जावा मॅचेस रेग्युलर एक्सप्रेशन सोबत. सो ह्याच्यामधले हे जे काही लेटर्स आहेत ते ह्या रेग्युलर एक्सप्रेशन सोबत मॅच होतात का? सो आता जे आणि आहे तिथे. जे आणि ए मॅच व्हायला लागले. हा. आता तुम्ही म्हणताल इथं पण फर्स्ट लेटर कॅरेट आहे आणि एंडिंग डॉलर आहे, मग कसं काय आपण म्हणू शकतो फर्स्ट लेटर जे आणि एंडिंग लेटर आहे? तर ज्यावेळेस आपण इथं रेग्युलर एक्सप्रेशन यूज करतो लँग्वेजमध्ये जावामध्ये, तर स्टार्टिंगसाठी कुठलाही स्टार्टिंग सिम्बॉल जो असतो तो असतो कॅरेटनं स्टार्ट होतो आणि एंडिंग कशाने होत असते, डॉलरनं. तर दे आर नॉट गोइंग टू बी कन्सिडर दिस. तो इनिशियल लेटर ते कॅरेट सिम्बॉल नाहीत कन्सिडर करणार, कन्सिडर काय करणार, कॅरेक्टर ते. जे. आणि एंडिंग कुठलं आहे, ए. सो त्यामुळे इथं काय व्हायला लागलंय,
we can get the result as a True. ट्रू. सो हे काय मॅचेस काय म्हणायला लागलो त्याला Matches. मॅचेस. सो we see the result as a True. ट्रू. सो तसंच आता मॅचेस नंतर काही आहेत स्टार्ट्स विथ एंड्स विथ इज एम्प्टी इंटर्न. इंटर्न आपण काल बघितलेली ऑलरेडी. कंटेंट इक्वल हॅश कोड जॉईन. सो वी कॅन सी